शिरला चूक होईल. होतंय का नाही? होतंय का नाही? कानाचं डोळ्याचं भूषण चष्मा नाही, हाताचं भूषण मोबाईल नाही रे सकारा. पायाचं भूषण किनवटला जाणं, आदिलाबाद नांदेडला टिकलून टुकून जाणं नाही र. तोंडानं नीट बोला, चांगलं बोला. बोलू आयशे बोले आणि जेने बोले इतर डोळे. टाळी वाजवावी जो हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय. त्याच नाव आहे गोकुळ. जसे हात तुम्हाला डोळे कान सांगितले ना, तसे हे सगळे गावातली माणसं. हे प्रत्येकाला चांगलं ऐका, चांगलं बोला. मला 2 मिनिटात सांगा, तुमची कोण निंदा केल्यावर तुम्हाला आवडत आहे का? 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 नाही. मग तुम्ही लोकांचे करू नका. बरोबर आहे का? तुम्हाला कोण शिव्या दिल्यावर आवडत आहेत का? नाही. मग तुम्ही लोकांना शिव्या देऊ नका. तुमचं धान कोण उपटिल्यावर जमतंय का? जमतंय का? त्याला परमार्थ. त्याच नाव आहे परमार्थ. त्याचं नाव आहे काला. त्याचं नाव आहे गोकुळ. आणि ते सुधारण्यासाठी हे 11 वर्ष गेलेत आपले. एवढा खर्च. मी 500 किलोमीटरहून आलो आणि पुन्हा 350 जाणार. त्याचं एकमेव कारण आहे, हे तुम्हाला फक्त दिशा सांगायची. शाळा गावात आहे, रोज वाजवावं लागती घंटी. जा म्हणावं लागतंय आई वडिलांना, उठवावं लागतंय. तसं आम्हाला तुम्हाला सांगावं लागतंय. सांगतो तुम्हाशी, आम्हाला सांगावं लागतंय तुम्हाला. ही गरज आहे. म्हणून 12:15 वाजलेत. बघतच राहतो तिकडे. कसं उशीर कसं जमत. हे सगळे बाळगोपाळ जेवले पाहिजे, आलेले माणसं घरी पोहोचले पाहिजे. तुम्हाला वाटतंय सोपं नाही भजण्याचं महाराजांचं जीवन. आमचा जीव मुठीत आहे. माग महिन्याखाली आमच्या इकडे 3 भजनी गेली. तुम्ही बघितलं? नंबर 1 चे 2 वाजविणार नाही का भजने. सोपं नाही महाराज. लवकर निघावं लागतंय, हळू चालावं लागतंय. ही गरज आहे काळाची. म्हणून तुम्हाला एक सांगायलो, तुम्ही लई भाग्यवान आहे. उद्या डोंगरामध्ये, लातूर मध्ये जर गेलं ना, बीड मध्ये, पाणी प्याला नाही, चिमण्या रडायला. पण तुमच्या इथं आलं ना, हिरवगार 18 भार वनस्पती, फळे फुले ओळख. बघा, जसं गोवा रत्नागिरी तसा झेंडी गुळा झालाय बघा. पाणी फुल. गहू ललकारे हाणायचे. मका तर फिसफिसच करायचं. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का चूक आहे? मी शेतकरी आहे. जरा डोळे उघडा. हे का झालं? कशामुळं झालं? कुणामुळं झालं? अरे देवामुळं झालं. देवानं दिलं. तुमच्या सासऱ्यामुळे झालं का? झालं का तुमच्या सासऱ्यामुळे? कुणामुळं झालं? देवामुळं झालं. देवाला विसरू नका. भजन करा, मस्त राहा आनंदात. बर, मग एवढा आनंद झाल्यावर काय केलं गोकुळच्या लोकांना? गुढिया Bye.
फिरली, पारायण झालं, भागवत झालं, अन्नदान झालं, आणि आता कीर्तन सुटले. काय महाप्रसाद आहे. देवाचे भक्त प्रसाद म्हणतात, आईचे भक्त शिरणी म्हणतात, आणि गुराचे भक्त मलिदा म्हणतात. माझं बोलणं कळालं? गव्हाची चपाती होती, गव्हाचाच मलिदा होतय का नाही? होतय का नाही? आणि गव्हाच एकच गव्हाला 3 नाव आहे. आता तुम्ही शिरणी म्हणणार का मलिदा म्हणणार का प्रसाद घ्या म्हणणार? कीर्तन सुटले, प्रसाद घ्या. प्रसाद आहे, पाहे प्रसादाची आणि घ्यावे धोण्या. हे ताट नाही, हे ताट धुवा, हे ताट धुवा, स्वच्छ करा. स्वच्छ म्हणजे काय करा? माळी घाला. माळ काढून जगण्यापेक्षा माळ घालून मरा. सप्ताह बंद पाडून जगण्यापेक्षा सप्ताह सुरू करून मरा. झालं कल्याण. बरोबर आहे का चूक आहे? तुला कीर्तनाला यायचं नाही, कवाड लावून झोप, उठ. तुला कीर्तनाला यायचं नाही, हरभऱ्याकडे मर तिकडे मग जाणाऱ्याला थोडे करायचे नाही, जीव घालणाऱ्याला थोडे करायचे नाही. बघून कोण धुईल माणसं जेवाय. बर तुका म्हणे सत्य कर्मावे साही. नोकरी करा, अर्धी पेन्शन मिळते. सप्ताह करा म्हणा, अर्ध पुण्य मिळते. माझं बोलणं कळलं का तुम्हाला? खुशाल सहकार्य करता, मस्त चांगल्या पद्धतीने. बघा, असं वाटत नव्हतं मला हे असं मंदिर होईल झेंडे गुड्यात. मी 10 वर्षापासून आलो. मला वाटत नव्हतं असं पटांगण होईल, एवढं वातावरण बोलल. बघा, त्याच एक कारण आहे, देव वरी आहे, गाव खाली आहे. देव असं करणार, मंदिरा बरोबर घर करणार. हरी तैसे हरीचे पेरा उगवत आहे. पेरलं ते काय होतंय? उगवत आहे. देवाला द्या, देव देतोय. काय काय म्हणते? देव हाय का? इकडे बरोबर. माझ्याकडे कोणाही देव नाही म्हणा, त्याची गच्ची धरतो. मला माझ्याकडे देव नाही. मन बरं कोण आहे? मनावर माईक घेऊन जातो त्याच्यापेक्षा. उद्या काय होतं? उद्या म्हणतात एवढं सबुत महाराज काय करणार आहे? काय करणार आहे? पड्या करत तरी चालतो. बरोबर आहे का चूक आहे? बरं आहे का चॅनल बदलू? काय केलं? तशी तुम्ही दिंडी काढली, रांगोळ्या काढल्या, कीर्तन कळालं का? गुडिया तोरणे आणि करीती कथा गाती गाणे. जसं तुम्ही केलं तसं केलं. बरोबर. ज्ञानेश्वरी पारायणाला काय होतंय? माया नाही शिव. भागवत ऐकलेलं काय होतंय? मरणापासून माणूस धट होतोय. परीक्षिती राजाला भागवत का सांगितलं? मरणापासून धट होण्यासाठी. मरणाची भीती कुणाला झालती? परीक्षित राजाला. सांगितलं का नाही भागवत? झाला का नाही बाबा निर्भीड? अर्जुनाला माया मोह झालता का नाही? म्हणून देवाला गीता सांगितली. सोमुखे आपण सांगितलो, आणि गीता हा प्रश्न. कथा बघा, कथानं माणूस सुधरतो. समाज प्रबोधन होतंय, दिशा मिळती, वाटचाल होती. तशी रोज मोबाईलची बॅटरी का लावता? चार्जिंग होती, आणि नाही लावली तर बंद पडती. जसं वर्षाला सप्ताह करता लागते, चार्जिंग होती सकाळ. चार्जिंग होती रे. सप्ताह केल्यानं काय होते? मग चार्जिंग केल्यानं काय होते? त्याला काय झालंय? ह्या पायातला बुट ह्या पायात घाल, काय झालंय? हे बुट घाल, मागं काय झालंय? इकडे ये तू. तोंडातला घास घाल, नाकात काय झालंय? इकडे ये तू. जमतय का? जमतय का? चला, कानाचा गुन्हा ऐकायचा,
डोळ्याचा गुण आहे पाहायचा, तोंडाचा गुण आहे बोलायचा, हाताचा गुण आहे द्यायचा, आणि हात जिकडे द्यायचंय तिकडे पायाचा धर्म आहे जायचा. धर्माचे पालन धर्म आहे ना, त्याची आचारसंहिता आहे. कीर्तन कळालं ना. मग या सत्यामध्ये, कथेमध्ये, कीर्तनामध्ये मग 1 तास का 2 तास 4 तास तुकाराम महाराज म्हणले ते रंगले, छंद लागले आणि लोक येडे झाले. भजन सुरू करा म्हणायची गरज नाही. बरोबर आहे का? रोज म्हणावं लागतंय करा सुरू. तिला आज पक्क मारते पगारीचा दिवस पटकून जातोय. करा बांधला की निघून जातोय. बरोबर आहे का चूक आहे? आता कधी लक्षात ठेवा, मी तुम्हाला स्पष्ट आणि मोकळं बोलू. आता उदाहरण लक्षात ठेवा. लोक म्हणले महाराज मी एवढं खाली का बोलता? तुम्हाला 2 मिनिटं सांगू, एका सेकंदामध्ये सांगू. डायरेक्ट सोनं क्रिएटला घेऊन तुम्हाला किलोभर सोनं तुम्ही खरेदी करू शकता. तुम्हाला तोळा आणि ग्राम छटाकावर किलो सोनं करता का तुम्ही खरेदी करता का? करू शकत नाही. मग तुम्हाला ग्राम आणि तोळा कीर्तन कळाल ना. मग तुम्हाला लेव कोणचं झपत आहे? ग्राम आणि तोळा. छटाकवर जमतंय का? जमत नाही. मग तुम्हाला जास्त जड ज्ञान जमत आहे का? नाही. मग तुम्हाला जसं असत. मग तुम्हाला काय जमतंय? कोथरी, महबूबा, नेकलेस, गुंड, चवंतीस जमतंय का नाही? अंती, लॅकेट जमतंय का नाही? बेगबारी जमते का नाही? जमते का नाही? हे जसं जमतंय तसं माझं हे निर्णय. अधिकार तैसा दावी याला महाराज. हसत खेळत तुम्हाला मस्त 2 तास खुश ठेवायचे माणसं, मोकळ्या माणसानं. आणि तुम्हाला 2 मिनिटात सांगू, हाना झेंडी उड्याने केलंय म्हणून खाऊ नका. काळ्या मारुतीचा, दक्षिणमुखी मारुतीचा झेंडी उड्याचा प्रसाद आहे म्हणून मस्त खा. पात्र जसं पहिलं स्वच्छ होतं तसं जेवल्यावर पात्र स्वच्छ ठेवा. जसं पहिल्यानं तुम्हाला वाढल्यावर पात्र कसं होतं? बोला, स्वच्छ होतं. तेवढं स्वच्छ पात्र जेवल्यावर पहा. अन्न हे प्रब्रह्म. घाण झालं नाही पाहिजे, वाटवं झालं नाही पाहिजे, मातीत पडलं नाही पाहिजे, कुत्र्यानं त्याला शिवलं नाही पाहिजे, आणि त्याला माणसाच्या पायाचा धक्का लागला नाही पाहिजे. इथं माझं बोलणं कळालं ना. एवढं अन्न ठेवा. त्याचं नाव आहे प्रसाद. खा, फुल घेऊन जा. ते माझ्या बापाचं नाही. हाना झेंडी गुड्यानं केलंय. कीर्तन नाही, काही नाही. घरी गेलं की तो पोटून बाथरूमला. मला प्रमाण साखरी वाचून खाणे अनुचित येतं. जे केलं ना त्याला प्रमाणे खोक लावल्यामुळे चित्त खोटे चालीवरी भोग भोगाचे अंतरी रसनानावरी
चुका म्हणे ढोंगू आहे बघ प्रमाण हे लावल्यामुळे प्रमाण दिलं. हा चुकलं की लोक हेंडगा पेटवाली मला फोन लावायला मी झेंडे उड्यात काय बोलले हा म्हणून प्रमाण लावायलो आधार कार्ड झेरॉक्स अंगठा एवढं बोलतो तू का म्हणे छंदे आणि मनमोहिने असाच कार्यक्रम करा. पुढच्या वर्षी तपपूर्ती सोहळा आहे. किती वर्ष झाले? आता 11 संपले. पुढे वर्ष किती वय? 12 वर्ष. मस्त 12 वर्ष मस्त तपपूर्ती सोहळा. सगळ्या बाई लेकी सगळ्या समाजाच्या सगळे माझे इथून केंद्रे माझे बडे माझे सगळे लमानी बांधव बंजारा समाज माझे. माझं कोण नाही माझ्या जातीचे सगळ्या जातीचे. माझ्याकडे जात आणि भेद नाहीत. नाम वंशानं तुम्ही ना मी एकही पण रक्त वंशानं तुमचा आमचा वेगळा गट आहे. तुम्ही देवाचं नाव घेता मी काय घेतो देवाचं नाव. नाम वंश एक आहे आपला. वारकरी संप्रदाय एका मॅटीवर सगळी ही गरज आहे. आणि जे जातवाद करताय त्याला माळ काढून टाकायची. देवाचं नाव माळ घ्यायचीच नाही. बस तू जातीवादच कर तिकडे मर मकर. इथं काय गरज आहे? बरोबर आहे का चूक आहे? बाबाजी बरोबर आहे का? रॉंग नंबर है? सही है क्या झूठा है? कीर्तन कळालं ना? 12:30 वाजले. मग गोकुळामध्ये प्रगट झाले आणि आधी लेकरू माईला बोलते का बापाला? देव भक्ताला बोलते का कोणाला? अगोदर मंत्री पियाला बोलते का गेलेल्या माणसाला? पियाला. डॉक्टर आधी पेशंटला बोलते का ते खालतं का नर्स म्हणतात ना कंपाऊंडर त्याला म्हणते हे आण बस आणि त्या बेडवर टाक आणि पेशंटला म्हणते पड पालत वाच डोळे घे सुवास मग म्हणते कसं व्हाले मोहा बुगा केल्याचे कळालं का? प्रगट झाले मथुरेमध्ये. माईचं नाव देवकी बापाचं नाव वसुदेव. कीर्तन कळालं का? पुन्हा माईला सांगितलं माय मैया मला इथं नको. इथं जर राहिलं तर इग्न होता. आता मला टाइम होता 2 तासाचा. मी 2 तासाच्या कीर्तन सुटल्यावर रुकलो. तू या लोक चर्चा करते महाराज गेलं का नाही हाय काय करावे मग कंस खाले महाराजच नव्हते. बरोबर आहे का चूक आहे? दाताची किंमत तोंडात. दाताची किंमत तोंडात. देवाची किंमत देवळात. बाईची किंमत मालकापाशी माहेरात नाही. बाई कुठं पाहिजे? मालकापाशी. दात कुठं पाहिजे? तोंडात. देव कुठं पाहिजे? देवळात. महाराज कुठं पाहिजे? कोण म्हणाले पिक्चर मध्ये महाराज कुठं पाहिजे? सत्या. महाराज कुठं पाहिजे? सत्या. आमदार साहेब कुठं पाहिजे? विधानसभेत. सरपंच कुठं पाहिजे? ग्रामसभेत. तसं हिंदू कुठं पाहिजे? सत्यात. घरात बसला हिंदू कसला? बोला बोला. कीर्तन कळालं ना? त्याला सांगितलं मैया माझी इथं किंमत नाही. मग तिने सांगितलं राजा तुला कुठे न्यायचं?
भारी आहे आणि भजनही सुंदर आहे. टाळी वाजवून स्वागत. डोक्याचं वळण आणि गतिरोधक जागेवर ब्रेक मारला. गाडीला हसलाय बसला नाही. झालं का नाही? बसलं का नाही वातावरण? बाशे भजनी पाहिजे. मोकळे नको 100 भजनी लावली. मिचिक मिचिक डेपुरी. दोनच खोकला हात प्रकाश पडते. छान छान छान. बरोबर आहे का चूक आहे? सांगून टाकलं मला इथे राहायला जमत नाही. दाद बाहेर जमतय का? देव बाहेर जमतय का? बाई माहेरात जमती का? त्यानं सांगितलं मला इथं जमत नाही. मग मला गोकुळला नेल कोण? गोकुळा सोडायचं का नाही? कुणाच्या घरी नका. माळ आहे, गंध आहे, तपश्चर्या चालू आहे, साधना चालू आहे, त्याच्या घरी त्याचं नाव नंतर त्याच्या घरी सोडा. बर मग तिथं माया आहे. मायेला उचला इकडे आणा मला तिथे जागेवर टाका. कधी लक्षात ठेवा. कधी लक्षात ठेवा. जागा रिकामी जमत नाही. माय देवाची जागा रिकामी जमत नाही. भक्ताची जागा रिकामी जमत नाही. तुला 2 मिनिटात नाही कळलं. आता दादा गेली, आजी दादा गेले ना. क्षणामध्ये विधानसभेला निर्णय घ्यावा लागला आणि पर्यायी उपमुख्यमंत्री बनवावं लागला. जागा रिकामी आहे का? आहे का? नाही. नंबर 2 दिल्ली चला. ज्या वेळेस इंदिरा गांधी गेल्या पंतप्रधान, पर्याय म्हणून राजीव गांधीला शपथपत्र दिलं. इलेक्शन न घेता पुढे काय व्हायचं ते होईल. तिने सांगितलं पुढे काही होऊ जा, मायेला उचला मला तिथं ठेवा. त्या जागेवर कोणीतरी पाहिजे. रिकामा जमत नाही गंगाराम. मग तिथं ठेवा. निघाले आणि गोकुळामध्ये कळालं. जास्तीत जास्त बचत गटाला कळालं. आणि बचत गटाला कळाल्यावर आज सगळ्या गावाला आपोआपच लागलं. पुन्हा म्हणतात तू कुणाला सांगू नको, तू माझ्या जीवाचीस म्हणून तुला सांगायला. सगळ्या गावाला फ्री मोबाईल. सगळ्या गावातच काय म्हणू लागले? गवळण म्हणती गवळणीला बरोबर आहे का तू? काय बरोबर आहे का? पोरं हेडीगुडा लहान आहे पण पोरं लय तरुण आहे. 7 दिवस वाढण्याचं काम केलं. आता एवढा समाज जमला बाळगोपाळ सगळे तुमचे खेडे पडायचे. सगळ्याला वाढणारे कोण आहे? तरुण आहे. म्हाताऱ्या माणसाला बकेट उचलाय ना, किस्ती उचलाय ना, पाण्याचं बकेट उचलाय ना. हे बरोबर आहे का? तरुण आहे म्हणून देश आहे. तरुण
तरुण आहे म्हणून देश. तरुण सुधारला गाव वार्ड सुधारलं, आणि तरुण जर बिघडला देश गेला. देश गेला देश. माझं बोलणं कळालं ना? मग बायाला रेत फुले कोणतं कार्ड ते बारी बोला कळत बारी बोलत्या. किती बारी कोण काय बोलत्या योग्याच्या पुन्हा किती रेंज असं. तुला 2 मिनिटात सांगू, बाईच्या डोळ्यात एक पाणी द्यायचं, गळ्या बा काही रान असे 300 फूट बोर घेऊन नुसतं धुपण पाणीच लागत नाही नुसतं धुपण. आणि बाईला बोललं भलतर म्हणून पाणी पहिल्या छडीला पाणी गोंगळा. बरोबर आहे का चुक? बरोबर आहे का? बरोबर आहे का चुक आहे? कोणाला माहिती आहे गर्दी आहे? बरोबर आहे का चुक आहे? किती शर्मा झाले? ती कुणी लापून वापरून बघाली त्या पापी माणूस. कुणी बघाली कवर सोडतोय दुसरं म्हणाले गुटक आहे घ्यायचं कधी बघा झालं ना तेवढं म्हणती. तिथं करा ना बघा ना गवळण सांगती पुत्र झाला या नंदाच्या अंगणी घ्याय ना वापुडी बघा कुठे लहान लेकराला खोड्या करता येतात, म्हाताऱ्याला खोड्या करता येतात का? तुम्हाला खोड्या करता येतात का? करता येतात का? करता येतात. लेकराला खोड्या करता येतात. लेकराला जर चॉकलेट नाही मिळालं, बिस्किट नाही मिळालं, कुल्फी नाही जर मिळाली तर लेकराला काही नेऊन विकता येते. विकता येते का नाही? ते माणूस म्हणते ए तुझ्या लेकरा तांब्या आणला पितळचा. माय त्याला कळालं नाही माय काय लेकराला नेला असेल माय तांब्या. सबसिडी झाली का नाही? झाली का नाही? या म्हाताऱ्यानं तांब्या नेला आणि इकडे भिंगरी केली. त्या बाईला म्हणायचं का नाही माय म्हातारा खेळत खेळत आलं तिकडे जाऊन भिंगरी घेऊन आले. कसं जमलं? ज्याच्या त्याचा लिंता, ज्याचा त्याचा अधिकार आहे, ज्याचा त्याचा काय आहे अधिकार आहे. मग देवाला तिथे कसं राहता येईल? घरी राहता येते का? नाही. गावात राहता येते का? नाही. चोऱ्या करता येतात का? नाही. चोरी का केली? मला 2 मिनिटात सांगा. ज्या बाईचा मालक दूध डेअरीचा चेअरमन आहे तिला पिशवी चोरायची काय गरज आहे? कोणी केली बाळा? वाढवी श्रीपती दूधच कोणी तयार केलं? बोला देवाने. बघा म्हैस आणि गाई कडबा खात्यात दूध देतात. जरा डोळे उघडा. ही खेळी कुणाची आहे? देवाची. देवाची देवाची. बघा जमिनीत पाणी नाही पण नारळाची झाडं वरी. देवा तुझी करणी. बघा हे खेळ कुणाचा आहे? खेळ कुणाचा आहे? आणि देव नाही म्हणतोस म्हणजे नाही. बरोबर आहे का चूक आहे? टाइम संपला ते म्हणजे राहता येत नाही. मग यशोदेनं नंदानं सांगितलं कन्हैया आता गावात राहायचं नाही. पाहुणे 1 वाजला माणसं जेवायचे. फुलाचार्यानं स्वयंपाक केला मोकळा छक भात. वरण असं केलंय फुलका आणला की शेंडी जेट जेवण खाना घरच्या पुढे जायचंय. सगळे खेडे आले बोल. मग लांब वाय कसं जमल? मग त्यानं सांगितलं कृष्णा
आता गावात राहायचं नाही, राहिलास तर तुला सजा आणि दंड. बर मग आई कुठे जाऊ? उद्या जाई राला सवे घेऊन गोधरा, सवे घेऊन गोधरा, सवे घेऊन गोधरा. उद्या जाई राला सवे घेऊन गोधरा, सवे घेऊन गोधरा, सवे घेऊन गोधरा. सांगितलं बाईने उद्या जाई आणि सवे घेऊन ये. आणि कृष्णाने पोराला सांगितलं, पोरो माईचा आदेश आहे, काय आदेश आहे? गावात राहायचं नाही. मग कुणीच मंडपात राहायचं नाही, आता शेताला जायचं. चला वळू माईने सांगितलं असं आणि देवानं पोराला सांगितलं तसं. माईने सांगितलं उद्या जाई आणि कृष्णाने सांगितलं चला वळू. पण आपल्या गावात गाई भरपूर आहेत का नाही? आहेत का नाही मला सांगा? आहेत का नाही? प्रत्येकानंच गायी पाळा. बैलाच्या किमती कमी होतात. बैलाच्या किमती वाढल्या नाही, तुम्ही वाढविल्या. आता कोणाला बैल राहवटालेत का? नाही, ट्रॅक्टरवर व्हायला सगळं. पण बैलाच्या किमती वाढल्यानं सखाराम. तसं मी बघतो आपल्याकडे बऱ्याच गायी आहेत. गायी जास्त पाळा. दया गायी पशुची पाला. तुम्हाला जन्मतानी गाय लागाली, मृत्यूत गाय लागाली. घरात गाय ठेवा, घरात माईचा सांभाळ करा. बस आई वडिलाची सेवा करा. तुम्ही वाया गेले तर म्हणजे बस स्टँड वर चालणार घरा कोणी आहे महाराज. झाडे लावा, झाडे जगवा. बेटी बचाव, बेटी पढाव, ही गरज आहे काळाची. मग बैसू जेऊ एके ठाई. आता प्रत्येकाला दही काला वाटप एक आणि कीर्तन झाल्या झाल्या सगळ्या मंडपामध्ये जयाने घातली सगळ्याला जेवायला मंडपात फुल मस्त जेवा. रगड रगड केले गाववाले. आणि देवाला द्याले तस झेंडी गुड्याला भलतच व्हाले. आले का नाही? पहिल्यानं मी आलतो, मला वाटलं मदयुक्त कीर्तन कसं बाबा, सगळे पत्रण खिळपटच. आता बघाय गेले ते किनवरचं पिलू व्हाले. माणसं चमचम चमकाले. बघा प्रत्येकाच्या खिशात 10-15 हजाराचा का आहे मोबाईल आहे, पण 10 रुपयाचा हरिपाठ आहे का गोविंदा? ऐका ऐका आहे म्हणे एका माणसाचा. तुम्ही इतके नाही. कुठले तुम्ही? कसं ओळखीला असेल तुम्हाला? मेल्यावर मी कळत. कीर्तन कळालं ना? तेव्हा महाराष्ट्रामध्ये मी गेलो नाही, जिथपर्यंत मराठी भाषा होती इथपर्यंत मी जाऊन पोहोचलो. त्याचं एकमेव कारण आहे गुरुची सेवा. माझ्याकडे दुसरं काहीच नाही, फक्त सेवा आणि सेवेचं दिले. येत काही नाही, पण एकही दिवस रिकामा नाही. रगड दुकान चालले. आणि पोरायला सुद्धा म्हणलं, पोरो हो तुम्हाला कमी पडत नाही, बाप म्हणून मला पोसू नका, साधन म्हणून पोसा. बायकोला म्हणलं तुम्हाला फुल जीव घालताय, पण नवरा म्हणून नको. दुकान म्हणून फुल फुल मस्त सोय करताय. बाहेरून गाडीतून उतरलो की दा फुल. मी उठायच्या आधी म्हणते काय खाता, काय खाता. कीर्तन कळालं का? बा जे सगळ्याचे भांडण मिटवित, जे जे सगळ्याचे भांडण मिटविते, पण मी जेचे भांडण मिटविणारा माणूस, अंत्या भाद्र माणूस. जे जगाचे भांडण मिटविते, पण जेच्या नवरा बायकोचं भांडण मी मिटविले. बघा तुम्हाला साधा जमच ना. बाई म्हणली महाराज
काय म्हणजे मालकाला सांगा काही जमच ना झाले म्हणजे सगळे पक्षी एका विचारात येत म्हणजे आम्ही दोघं एका विचारात नाही माय काय सोन्याचा काय झालं नाही म्हणजे तिकडून रागातच आली आणि फिरत करायची छडी चापताय साहेबाला म्हणलं साहेब तुम्ही जेच कोर्टात आहे जेज म्हणून घरला येऊ नका नवरा म्हणून घरी जेज न येते वेळेस जे साहेब म्हणून घरला यायचं नाही काय म्हणून या नवरा म्हणून या भांडणच मिटत बरोबर आहे का चूक आहे आता साहेबाला वाटलं मी जेज आहे फटफट ती म्हणाली माय नवरा आहे ना गेली चक्रात रणशिंगला बरोबर आहे का चूक आहे तुम्हाला एक सांगायलो पोरायला बाप म्हणा बापाला मुलगा म्हणा सासून सुनला लेक म्हणा आणि सुनन सासूला माय म्हणा झालं गोकुळ काय झालं गोकुळ त्याच नाव आहे काला त्याच ज्ञान त्याचं नाव आहे मंडप त्याचं नाव आहे सप्ताह सप्ताह किती दिवसाचा 7 दिवसाचा माणूस मरतोय किती दिवसाला 7 दिवसाला आज कोण वार आहे मोजा बरं तिकडे बघा काय झालं आज कोण वार आहे बाबा सोमवार उद्या मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार पुन्हा सोमवार किती दिवस झाले 7 सप्ताह किती दिवसाचा 7च म्हणजे 7 द्या 7 द्या 7 दिवसासाठी काय द्या 7 द्या कीर्तन कळालं ना म्हणते तर नाव आहे काला तू का म्हणे काला कुठे आभेद भेद नाही झाला पाहिजे मत्स्य झाला नाही पाहिजे निर्भय राहिलं पाहिजे जीवी द्वंद्व अधिक मोकळे राहिलं पाहिजे त्याचं नाव आहे काला दैवात हे झालं सांगणं पण ओरिजिनल काला मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हरी तुम्ही एक आलं पाहिजे बस त्याच नाव आहे काला आणि ते काला गोकुळात यमुनेच्या काठीवर केला पुन्हा कृष्ण परमात्म्यानं आज झेंडी गुडा करायला आमच्या हनुमंतरायाच्या समोर जे कृष्णानं काला केला ते झेंडी गुडात काला म्हणजे सुयोग गावकरी मंडळी म्हणले महाराज यंदा काला तो काला काय करावा ऐकावं लागले गावात कोणाचंच ऐकत नाही पण झेंडी गुड्या पुढे गप्पच बसावं लागत काय जादू की काय औषध आहे काय मारुत्र्याची ताकद आहे सोलापूरला मारुत्र्या काळा आहे आणि झेंडी गुड्या सुद्धा मारुत्र्या कसा आहे काळा मारुत्र्या दक्षिणमुखी आहे अशीच सेवा करा असेच 12 वर्ष पार पडू द्या पुढलं वर्ष चांगल्या पद्धतीने सगळ्या बाई लेकीला सांगायला गाववाल्याला पुढच्या वर्षी सगळ्या लेकी घेऊन या सगळे सोयरे धारी सगळ्या मस्त रगड तपपूर्ती सोहळा आहे पहिले पुढे 12 वर्ष वाले बाबाजी बाहेर पेटलं तसं तुम्ही आम्ही बरोबर आहे का चूक आहे घसकट आपण काढलो फोंडका आपण काढलो पीक आल्यावर दुसरी कीर्तन कळालं ना म्हणून एक जे काला कृष्णानं केला ते काला झेंडी गुडा दैवाताचा काला म्हणून एक वाजला पुन्हा सगळ्याचे स्वागत काही वस्त्रदान इकडे अन्नदान बरोबर आहे का चूक आहे सगळे लोक पाया पडतात काय माझ्या बापाचे बिल द्यायचे दर्शना घेऊन पाया पडते सगळ्या बाया म्हणाल्या दायनात 1500 ते 100 काय झाले साहेब 1500 ते आले बरोबर आहे का चूक आहे मी का संन्यासी का मला माहित नाही का कशी आली संन्यासी महाराजाला कळत नाही पण घरबाईला सगळं कळते कहा शहर आहे कहा यार आहे कीर्तन कळालं ना मस्त भजने ठेवली छान मृदंग्या सुंदर सगळ्यासाठी टाळी एकदा वाजवा जेवण केल्याशी कुणी जायचं नाही गावाले रगाडे बस चांगल्या पद्धतीने आणि करायचं असं तर पुन्हा एकदा धोंडा करा यंदा धोंडा याला धोंड्याच्या महिन्यात ज्येष्ठामध्ये यंदा काय आला धोंड्याचा महिना मस्त याला ज्येष्ठा फुल आंबेन गहू
रगड खाते राव बनाते राव हा, येतोच मला का पायाने यायचे का फुकट यायचे डोंबार. Hare